इव्हन कन्फेक्शनरीत मिळतोय किडेयुक्त चिवडा. ग्राहकाचा अन्न व औषध प्रशासनाकडे FDA खळबळजनक तक्रार अर्ज. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे. स्थानिक चांदूर रेल्वे रोडवर असलेल्या इव्हन कन्फेक्शनरी या दुकानातून खरेदी केलेल्या चिवड्याच्या पाकिटात चक्क जिवंत किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकारामुळे नांदगाव खंडेश्वर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दुकानदारावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि दुकान सील ठोकण्यात यावे अशी लेखी तक्रार राजगुरू ज्ञानेश्वर शिंदे यांनी अमरावती येथील अन्न व औषध प्रशासनाकडे FDA केली आहे. नेमकं काय घडलं? प्राप्त माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी राजगुरू ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिनांक 8 जून 2026 रोजी चांदूर रेल्वे रोडवरील इव्हन कन्फेक्शनरीमधून मयूर कंपनीचा चिवडा खरेदी केला होता. घरी आणल्यानंतर जेव्हा हा चिवडा त्यांच्या लहान मुलीला खाण्यासाठी देण्यात आला तेव्हा मुलीने चिवड्यात किडे असल्याचे सांगितले. पालकांनी पूर्ण पाकिट तपासून पाहिले असता त्यात अनेक जिवंत किडे सळसळताना आढळून आले. हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळणारा आहे. एक्सपायरी माल विकण्याचा दुकानदाराचा गोरखधंदा. तक्रारदाराने अर्जात नमूद केल्यानुसार सदर दुकानदाराकडून यापूर्वीही अनेकदा ग्राहकांना मुदत संपलेला आणि निकृष्ट दर्जाचा खाद्यपदार्थ विकण्यात आला आहे. वारंवार अशा तक्रारी येऊनही हा दुकानदार राजरोसपणे आपला व्यवसाय चालवत असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय. CCTV फुटेज तपासण्याची मागणी. विशेष म्हणजे दुकानदाराने ग्राहकाला अधिकृत बिल दिले नाही आणि डिजिटल पेमेंट देखील स्वीकारले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेतील इव्हन कन्फेक्शनरीचे CCTV फुटेज तपासण्यात यावे अशी ही मागणी तक्रारदाराने केली आहे. तक्रारीसोबत किडेयुक्त चिवड्याचे फोटो, व्हिडिओ आणि पाकिटाचे तपशील पुराव्यासाठी जोडण्यात आले आहेत. जनतेची आणि तक्रारदाराची मुख्य मागणी. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन हे बघा, दुकानदाराने मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानातील एक्सपायर साठा फेकून दिलेला आहे. चॉकलेट, चिवड्याचे पॉकेट, खारे काजू, तेलाच्या डबक्या, हे बघा. मी राजगुरू ज्ञानेश्वरराव शिंदे. मी दिनांक 8 तारखेला इव्हन कन्फेक्शनरी येथे एक नमकीन चिवड्याचं पाकिट आणायला गेलो होतो. मी नमकीन चिवड्याचं पाकिट घेतलं मयूर कंपनीचं आणि सायंकाळी जवळपास 7च्या नंतर गेलो होतो आणि सकाळी माझ्या मुलीला खायला दिलं असता त्या मुलीने मला येऊन सांगितलं की बाबा यामध्ये किडे आहे. मी इग्नोर केलं, मी किडे नसणार, पण पुन्हा ते आली की यामध्ये किडे आहे. मग मी ते पाकिट पूर्ण खोलून एका कोपऱ्यामध्ये टाकलं असता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे किडे आढळले. माझी मागणी हेच आहे, जर हे इव्हन कन्फेक्शनरी सर्वसामान्य माणसाच्या, लहान लेकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार या इव्हन कन्फेक्शनरी येथून चालू आहे. याआधी सुद्धा या इव्हन कन्फेक्शनरीला दंड दिला होता कारण एक्सपायरी माल विकल्याबद्दल. जर हे इव्हन कन्फेक्शनरी अशाच प्रकारचे जर इव्हनच्या दुकानातून एक्सपायरी माल, किड्याचा माल विकत असेल, हे होलसेलर दुकान असल्यामुळे या दुकानातून अनेक गावखेड्यातून चिल्लर दुकानदार माल नेतात. मग पूर्ण तालुक्याचा आरोग्याचा प्रश्न या इव्हन दुकानदार ऐरणीवर आणत आहे. म्हणून माझी या या आपल्या न्यूजच्या मार्फत मागणी आहे प्रशासनाला. मी तक्रार दाखल सुद्धा काल केलेली आहे माननीय सहआयुक्त चव्हाण साहेब यांना. माझी मागणी आहे
की अशा दुकानदाराचे दुकान सील झाले पाहिजे, जेणेकरून आरोग्याचा प्रश्न व आरोग्याचा धोका निर्माण होणार नाही. लहान मुलाच्या आरोग्यात लवकरच धोका होते. अनेक पुढे खाते, गोरगरीब तर पुढे असे खाते ते एक्सपायरी डेटही पाहत नाही. पण मी एक सुज्ञ नागरिक असल्यामुळे मी एक्सपायरी डेट पाहिली आणि याच्यावर सील लागलं पाहिजे या दुकानदाराला माझी मागणी आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे या कारवाईच्या भीतीपोटी या दुकानदाराने आपल्या दुकानातला सर्व सडका माल, सर्व एक्सपायरी माल पौरा नदीच्या पुलाच्या काठांना फेकून दिलेला आहे. मी स्वतः पाहिलं, मी स्वतः व्हिडिओ काढलेला आहे. म्हणून या दुकानदाराला कारवाई झालीच पाहिजे माझी मागणी आहे. जर कारवाई प्रशासन करत नसेल तर मला आमरण उपोषणाचा करावा लागेल, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो.